अमित शाह कहना मान ले, विस्तार मान ले, अमित शाह कहना मान ले, विस्तार मान ले। आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। गोरेगांव तहसील में जो है तहसील कार्यालय के सामने जय संघर्ष वाहन चालक मालक संगठन के जो चालक मालक संगठन के जो ड्राइवर भाई है वह क्यों आंदोलन पर बैठे, क्या है इसकी वजह, और हिट या रन जो कायदा है उस कायदे का क्यों विरोध जता रहे ड्राइवर भाई। वैसे ही देखा जाए तो बहुजन समाज पार्टी के कुछ प्रतिनिधि मंडल जो यहाँ पर आकर उन्हें समर्थन दिया। दूसरी ओर देखा जाए तो किसे बोरिया बिस्तर बांधने की बात कही जा रही है, क्यों मुर्दाबाद के नारे लगाए जा रहे हैं और क्यों कायदे का तज्ञ नहीं है, ऐसी बातें सामने आ रही है। दर्शकों आइए जानने का प्रयास करते हैं जो बहुजन समाज पार्टी के जो प्रतिनिधि मंडल है वैसे जो ड्रायव्हर चालक भाई है उनसे। माझं नाव कैलास बुधराम गजबी आहे। मी बहुजन समाज पार्टी गोरेगाव तिरोडा विधानसभा प्रभारी ह्या नात्याने शासनाने जो आज GR काढला आणि GRच्या माध्यमातून चालक मालक म्हणजे एखादा 4 व्हीलरवाला असो किंवा कोणत्याही 2 व्हीलरवाला असो जरी त्यांना कोणत्याही प्रकारचे अपघात केला तर त्याला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची सजा। महत्त्वाची गोष्ट कोणताही ड्रायव्हर असो चालक असो किंवा मालक असो कोणी असा विचार करत नाही की माझ्या हातून कोणाचाही जीवहानी व्हावा। कोण ड्रायव्हर एखादी चिटी असली मुंगी असली तिलाही वाचवण्याचा प्रयत्न करते, परंतु अचानक जर एखादा घटना घडली तर ती कसं दुर्घटना असते आणि त्यामुळे अशा प्रकारचे कायदे आहेत हे ऑलरेडी सर्वसाधारण जनतेला म्हणजे जीव घेणारे कायदे आहेत। कारण की मी तुम्हाला सांगतो माझा एखादा व्यक्ती ज्याची वय 50 वर्षाची आहे तो जरी 60 वर्षाचा झाला आणि त्याच्यात एखादा धोका घडला आणि त्याचे 10 वर्ष जैला म्हणजे तो 70 वर्ष मरेपर्यंत आजीवन त्याला कारावास होईल। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये 10 लाख रुपये जुर्माना। अरे भाऊ पूर्ण एखादा अख्खा आयुष्य बितून जातो। एखादा असा ड्रायव्हर सांगे त्यानं आपल्या नावावर 1 लाख रुपये कधी जमा करून ठेवायचं कधीच असं होत नाही। आणि एवढा मोठा कायदा जो 1 नाही 10 नाही 5-5 6 गुन्हे करतो, मर्डर करतो, जे बलात्कार करतात त्यांच्यावर एवढा कठोर कारवाई नाही, परंतु जो 10 लोकांचा जीव वाचवतो त्या माणसावर कायदा लादण्यात आला। त्या ड्रायव्हर त्या कायद्याचा मी जाहीरपणे निषेध करतो। याच्यानंतर शासन म्हणते की काही लोक जे पेऊन गाडी चालतात तो त्यांचा लुकाट आहे, त्यांना जरी असं प्रकरण घडला तर तो तिथली स्थानिक लोक त्या लोकांना म्हणजे दंड देतातच। दुसरी गोष्ट समजा ड्रायव्हर ॲक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हर तिथून जरी पळाला तर तो गावचे लोक त्याला पकडून मारतात, मग पोलीस स्टेशनला गेला पोलिसांनी त्याची मारहाणी होते, त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याचा जीव वाचत नाही। आणि हा जो कायदा आहे माणुसकीला काळीमाग असणारा कायदा आहे, कायद्याचा मी बहुजन समाज पार्टी वतीने जाहीर निषेध करतो। आणि बोला माझे नाव डॉक्टर LS तुरकर या नावाने मला ओळखला जातो। मी होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहे आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्याने समाजामध्ये जे वाईट कृत्य होत असतील किंवा समाजामध्ये नियमामध्ये बदल करण्याची तयारी असेल ना मानवता विरोधात असले त्याच्या विरोधात मी उभा असतो त्यांच्या मागे। आणि हा जो कायदा सरकारने लागू केलेला आहे हा कायदा मानवतेला काळीमा फासणारा आहे आणि मानव विरोधात आहे। मानवता म्हटलं तर मानवाला चांगली कृती किंवा त्याला रस्त्यावर आणण्याचा किंवा त्याला आळा घालण्याचा एक कायदा तयार असतो आणि देशाचे प्रधानमंत्री असो किंवा देशाचे संविधान असो त्याच्यात ती तरतूद असते। संविधानाच्या मार्फत बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची रचना केली आणि त्या रचनेप्रमाणे सगळ्या जे काही वाहन चालक असो किंवा मालक असो त्याच्यात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही। आणि गुन्हा म्हटलं तर वाईट कृत्य ॲक्सिडेंट करणे, पिऊन चालणे किंवा रस्त्यावर चालणारा माणूसही वाईट दिशेने चालत असेल किंवा पिऊन चालत असेल त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारची व्यवस्था ऑलरेडी कायद्यामध्ये आहे, म्हणून नवीन कायदा करण्याची काही गरज नाही। हे फक्त आपल्या नावाकरिता पार्टीकरिता किंवा आम्ही मोठे आहोत हे दाखवण्याकरिता कायदा तयार करतात आणि लोकांना त्रास देतात। हा त्रास नाहीतर काय आहे? त्रास म्हटलं तर जो चालक आहे तो एका मालकापासून तर ड्रायव्हरी करतो, एक व्यवसाय करतो त्यापर्यंतचे सगळे लोक ड्रायव्हर आहेत। आणि हा कायदा फक्त गाडी चालकावरच नाही तर जो 2 व्हीलर वगैरे बाया चालवतात किंवा माणूस चालवतो सगळे लोक म्हणजे पूर्ण भारताच्या जनतेवर हा कायदा लादलेला आहे। और अशा प्रकारचा कायदा लादलेला आहे त्याच्यावर गुन्ह्याची जी परिभाषा आहे
ती तयार केलेली नाही. गुन्हा म्हटलं तर पिऊन चालणे, वाईट रस्त्याने चालणे, रस्त्याचे जो नियम RTO ऑफिसने दिलेले आहेत त्याप्रमाणे न चालणे हा गुन्हा आहे. त्यांच्यावर कारवाई करणे हे कायद्याने आवश्यक आहे, पण त्यांच्यावर एवढा अमानुषपणे लादणे, ज्यांनी गुन्हा केला नाही. एखाद्या वेळेस पिऊन माणूस आला आणि ड्रायव्हर चालत असला तर मधात येतो. एखाद्या वेळेस असं होते की एखादा माणूस रस्त्यावर पडतो, त्याच वेळेस गाडी आली तर त्यावेळेस त्याचा मृत्यू होऊ शकतो. तर हा धोका आहे. धोक्याला आपण गुन्हा म्हणू शकत नाही. आणि गुन्ह्याची परिभाषा आणि गुन्हाही झाला असेल तर तो जाणून करत नाही ड्रायव्हर. हे लक्षात ठेवून सरकारने त्याच्यावर कायदा जो केलेला आहे हा शिथिल करावा आणि जो जुने कायदे आहेत त्यालाच लागू करावा. आणि एवढा मोठा जो भार त्याच्याकरता दिला आहे आणि 10 वर्षे त्याला कारावास देखील दिलेली आहे, ही चुकीची आहे. याने अमानवीय कृत्य घडू शकतात, लोकांमध्ये दहशत होऊ शकते. ज्या हातून भीती निर्माण होऊन जिथे ॲक्सिडेंट होत नसेल तिथेही ॲक्सिडेंट होण्याची किंवा मानसिक त्याच्यावर त्रास राहील आणि मानसिक गुलाम असेल किंवा त्याच्या डोक्यावर मानसिक त्रास असेल तर तो चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करू शकत नाही आणि चांगले कार्य करू शकत नाही. याच्यावर सरकारने विचार करावा आणि हा जो कायदा आहे हा मागे घ्यावा, हीच मी सरकारला विनंती करतो. आणि विनंती करून सरकारने जे कायदा आणि उलटसुलट कायदे करतात त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून कायदा करून घ्यावा. अमित शहा सारखा माणूस ज्याला काहीच ज्ञान नाही आहे, तडीपार आहे, त्या माणसाने असे कार्य करू नये ही विनंती करतो. आणि अशा माणसाला तिथं ठेवूही नये. पार्टीने आणि सरकारने याच्यावर विचार करावा, चांगल्या तज्ज्ञ माणसाला ठेवावा. असं वाटत आहे की जनप्रतिनिधी आहेतच नाही, कारण की आमच्यासारख्या व्यक्तींचे किंवा आमच्यासारख्या लोकांचे निवेदने समोर मांडण्याकरिता जनप्रतिनिधी हा आम्ही निवडतो. पण आतापर्यंत जसा आम्हाला हळूहळू आठवडा होत आलेला आहे, एकही जनप्रतिनिधीने भेट नाही दिली, तर आम्हाला असं वाटत आहे की जनप्रतिनिधी हा येतच नाही, तर आम्ही कुणाकडे जावं, कुणाकडे निवेदन द्यावं असं वाटत आहे. सिन्नरमधून 90 लोक साथ देतात, 10% असे राहतात. नाही, 90 लोक तो बसलेले आहेत, त्यांच्यामुळे तर फायदा आम्हालाही होणार आहे. पण ते मूर्ख आहेत. कदाचित समोर जाऊन त्यांच्याशी कोणताही अपघात झाला व त्यांच्यावर रिटर्न रन कायदा लागू झाला तर त्यांनी काय करावं त्यांना हेच माहीत नाही. कारण की ड्रायव्हर हा व्यक्तीच असा आहे की न शिकलेला असतो. आणि आत्ता जे असं जसं आम्ही उपोषणाला बसलो होतो, आम्हालाही वाटत आहे की आमच्या जे सोबतीचे आहेत, चेंबरमधून 10 लोक बाहेर फिरत आहेत, 90 लोक आमच्यासोबत आहेत. आम्हालाही वाटते की लोक म्हणतात की म्हणे ड्रायव्हर लोक शिकलेले नाही आहेत, संघटित नाही आहेत. तसंच काही वाटत आहे. 10% लोक बाहेर हे करत आहेत, 90% लोक बसलेले आहेत. तो अगली खबर में बहुत जल्द मिलेंगे. तब तक के हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए. गोंदिया से देवेंद्र दमाई.